कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। या वाढत्या जलप्रवाहामुळे नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध श्री दत्त मंदिर परिसरात पुन्हा एकदा पुराचं पाणी दाखल झालं असून शुक्रवारी पहाटे 4:30च्या सुमारास श्री दत्त मंदिरातील दुसरा दक्षिणद्वार सोहळा धार्मिक वातावरणात पार पडला। या सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी तसेच पवित्र स्नानाचा लाभ घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती। संततधार पावसामुळे कृष्णामाई दुथडी भरून वाहत असून गुरुवारी रात्रीपासूनच नदीच्या पाणी पातळीत सातत्यानं वाढ होत होती। अखेर पुराचं पाणी श्री दत्त मंदिराच्या उत्तरद्वारातून मंदिरात प्रवेश करत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला। यावेळी मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं। पुजारी मंडळींनी पारंपरिक विधीनुसार पूजा अर्चा केली तर हजारो भाविकांनी श्रद्धेनं पवित्र स्नान करून श्री दत्तांचं दर्शन घेतलं। यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या दिवशीही मंदिरात पुराचं पाणी शिरलं होतं। तसेच याच महिन्यात 7 जुलै रोजी पहिला दक्षिणद्वार सोहळा पार पडला होता। त्यावेळी काही दिवस पावसानं उघडीप दिल्यानं नदीची पाणी पातळी स्थिरावली होती। मात्र त्यानंतर पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानं नदीच्या पाण्यात वाढ झाली आणि श्रींच्या पादुका जलमय झाल्या। त्यावेळी दक्षिणद्वार सोहळ्याची प्रतीक्षा कायम राहिली होती। अखेर गेल्या 2-3 दिवसातील पावसाच्या वाढलेल्या जोरामुळे दुसऱ्या दक्षिणद्वार सोहळ्याचा योग जुळून आला। नृसिंहवाडीत दक्षिणद्वार सोहळ्याला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे। पुराच्या पाण्यामुळे मंदिर परिसर जलमय होत असला तरी हा सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या विविध भागातून भाविक मोठ्या संख्येने इथे दाखल होतात। त्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान वाढत्या पुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून मंदिर परिसरात बॅरिकेड्स उभारले असून भाविकांना सुरक्षितपणे दर्शन घेता यावं यासाठी आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे। तसेच नदीकाठी अनावश्यक गर्दी न करण्याचं आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहनही करण्यात आलंय। मराठी एस न्यूजसाठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ।